वेलकम. स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा निकाल जाहीर झालेला आहे. देशामधील 5 महत्त्वाचे मिलिटरी स्कूल की ज्याच्यामध्ये पूर्ण 350च्या आसपास जागा आहे. त्याच्यामधल्या डिफेन्स मधल्या जागा ज्या आहेत त्या 17% जागा डिफेन्स मधल्या पालकांना आहेत आणि उरलेल्या काही जागा थोड्याफार म्हणजे साधारण सिव्हिलियन कॅटेगरीसाठी म्हणलं तर 120च्या आसपास जागा आहे. त्याच्यामधून प्रथमेश प्रल्हाद साबळे आपला हा जो विद्यार्थी आहे की खूप अशी मेहनत गेल्या 2 वर्षापासून त्याची चालू आहे. येणाऱ्या सैनिक स्कूलमध्ये पण आपल्याला त्याचं नाव पाहायला मिळणार आहे आणि असे आपले अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि कुठेतरी कट ऑफ मधून थोड्याशा मार्काने ते मागे पण पडलेले आहेत. कारण पण जी मेहनत ती त्यांनी केलेली आहे ती त्यांची दिसत आहे आपल्याला ह्याच्यामधून. तर अशा पद्धतीचा हा निकाल लागलेला आहे आणि आरएमएस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या एक खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण मिलिटरी स्कूलसाठी जे काही कमी जागा असतात, जेवढं त्याचं कॉम्पिटिशन असतं, अशा प्रकारची एक्झाम असते. त्याच्यामध्ये सिलेक्ट होणं आपल्या विद्यार्थ्यांनी आणि त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे. रिटर्न क्वालिफाय झालेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि इंटरव्ह्यू नंतर मग पुढे अजून फायनल होणार आहे. तो अशा पद्धतीचा हा प्रवास आहे विद्यार्थ्यांचा आणि हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असणार आहे पुढच्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या क्लासमधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी. तो हे 5 महत्वाचे मिलिटरी स्कूल आहेत देशामध्ये. त्याच्यामध्ये राजस्थानमध्ये 2 आहेत, अजमेर ढोलपूर. कर्नाटकमध्ये एक आहे बेळगाव आणि हिमाचल प्रदेशमध्ये एक आहे चाईल. असे 5 आर्मी स्कूल. ह्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम झाली होती पाठीमागं. डिसेंबरच्या आसपास त्याच महिन्यात झाली होती. तर निकाल आता जाहीर झालेला आहे. ठीक आहे, आता इंटरव्ह्यू राहणार आहेत. आता हा निकाल ज्यांना माहित नाही अजून चेक कसा करायचा त्यांच्यासाठी आपण वेबसाईट वरती जाणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपले जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आता हा जेसीओआर कॅटेगरी मधून वेदांत देशमुख यांनी पण चांगली मेहनत केलेली होती. 121 त्याचा टोटल स्कोर होतो 150 पैकी. नाही का, तो काही मार्काने त्याचा कट ऑफ जो आहे तो पुढे गेलेला होता, पण मेहनत त्यांनी केलेली होती. त्यानंतर कृष्णा गोपाल टेंबे हा एक विद्यार्थी आपला शेवट नाही का तो आला होता. त्याचा साधारण 110च्या आसपास आय थिंक काय त्याचा स्कोर जात आहे समजा. तर हा एकदम म्हणजे स्टोरी वेगळी, काही दिवसांमध्ये आला होता, शेवटच्या 10-12 दिवसांमध्ये विद्यार्थी चांगला होता. वर्षभर जर असला असता तर नक्कीच ह्याची स्टोरी आपल्याकडे वेगळी झाली असती. त्यानंतर अथर्व सावंत हा 9चा इथं विद्यार्थी आहे. त्यांनी पण त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थ्यांचा स्कोर आपला तिथं दिसत आहे, क्लास 9चा होता. त्यानंतर रोनक लोंडे, तर याचाही स्कोर नाही का 110च्या पुढे आसपास जातोय समजा. तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण ह्याचं जे नाव आहे आपल्याला पुढे पण दिसणार आहे. नवोदय विद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एक नाव आपल्याला पुढे येणार आहे, त्यास आपण बघूया त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये पण मुलांची मेहनत इथे दिसत आहे. कट ऑफ विद्यार्थ्यांचा थोडा पुढे गेला. त्यानंतर हिमाक्षी कर्डे अशा 127चा स्कोर आहे. व तरी पण तिचा जो मेरिट आहे तो पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे सिलेक्शन आलेलं. पण जी मेहनत विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे ती इथं दिसत आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे. आणि त्याच्यामध्ये अजून काही नाव आहे. त्यामध्ये शर्विल हर्षे आहे, आदित्य माने आहे, असे विद्यार्थी की जे 110 क्रॉस केलेले आहेत, 100 क्रॉस केलेले आहेत. असे हे सर्व विद्यार्थी आहेत. असे खूप सर्व विद्यार्थी आहेत. त्या सर्वांनी मेहनत घेतलेली होती आपल्या. कारण एक स्ट्रगलचा काळ असतो विद्यार्थ्यांचा, की म्हणजे 3 एक्झाम दिले, नवोदय दिले, सैनिक स्कूल दिले, आरएमएस दिले आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या यश पण मिळवले आणि निश्चित हे जे यश मिळवलेलं आहे प्रथमेश साबळे बुलढाणामधून आपला विद्यार्थी. तर याचंही अभिनंदन, याच्या पालकांचं अभिनंदन आहे. खूप अशी मेहनत याच्या मागे, असं नाही की हे लगेच झालं. तो अशा प्रकारे हा एक आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी आजचा इव्हेंट आहे, की जेणेकरून आपल्या क्लासमधूनचे विद्यार्थी बाबा कशा प्रकारे तयारी करून मिलिटरी स्कूलसाठी सुद्धा जात आहेत आणि पुढचा प्रवास कसा असणार आहे हा पुढच्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच पुढे फायदा होणार आहे. तो अभिनंदन आहे प्रथमेश साबळे आणि सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी मेहनत घेतलेली आहे सर्वांनी. ठीक आहे, तो स्कोर करणं एवढं सोपं नाही, 150 आउट ऑफ. तर याच्यामध्ये आता आपण पाहूया की मिलिटरी स्कूलचा हा जो स्कोर पाहायचा आहे हा कसा पाहायचा आहे. मिलिटरी स्कूलची ही वेबसाईट आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर ना सगळ्यात पहिल्यांदा इथं दिसते आपल्याला की परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट्स इन द रिटन एक्झामिनेशन, याच्यावर जायचं. याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन आयडी, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला फॉर्म भरताना तो टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं मार्क जे आहे ते मार्क लिस्ट डाउनलोड होणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, मार्क लिस्ट आल्यानंतर तुम्हाला चेक करायचं की आता आपल्याला कट ऑफ किती लागले आपल्या कॅटेगरीचा. ठीक आहे, तर आपण कट ऑफ पाहूया. तो कट ऑफ जो आहे दिसतो आपल्याला या ठिकाणी यायचे. तर इथं क्लास 9 कॅटेगरी वाईज कट ऑफ फॉर ठीक आहे, इंटरव्ह्यू फॉर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि क्लास 6 समजा आपल्याला क्लास 6 चा पाहायचा आहे. तो क्लास 6 चा कट ऑफ अशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड होणार आहे. आणि जो कट ऑफ आपण पाहूया आपण कट ऑफ डाउनलोड झालेला. तर इथे ती कट ऑफ आपल्याला दिसत आहे. त्याच्यामध्ये महत्वाच्या 3 कॅटेगरी दिसतात आपल्याला. जेसीओ ओआर ची कॅटेगरी आहे,
त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स असं कट ऑफ दिसतोय. हा जो कट ऑफ आहे हा 150 मार्कापैकी आहे. टोटल पेपर 200 मार्काचा होता. त्याच्यामध्ये दिसतोय आपला जनरलचा 129, 132, जेशोआरचा ओबीसी एनसेल 122, 125. ठीक आहे. देन एससीचा 107, 111, एसटीचा 103 आणि 114 अशा प्रकारचा कट ऑफ आपला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर आपण खाली आलो तर याच्यामध्ये ऑफिसर्स आणि आर्मीसाठी दिसतो आपला बॉईज आणि गर्ल्स 107, 114. ठीक आहे, जनरलचा. आणि ऑफिसर आर्मी ओबीसी एनसेल 69, 105. ऑफिसर आर्मी एससी 70, 114. ठीक आहे, मुलींचा इथं जास्त लागले. ऑफिसर आर्मी नेव्ही एसटीचा 80 आणि मुलींमध्ये नॉट ऍप्लिकेबल म्हणजे त्याच्या जागा संपलेल्या आहेत. त्यानंतर सिव्हिलियन जनरल म्हणजे जे डिफेन्स मध्ये नाहीये त्यांच्यासाठी हा कट ऑफ आहे. हा 138 आहे मुलांचा, मुलींचा 138 आहे. सिव्हिलियन ओबीसी ओबीसी एनसीएल आहे 136 आणि 136 आलेला आहे मुला मुलींचा. सिव्हिलियन एससीचा 129 मुलांचा, एसटीचा 130 आणि किल इन ऍक्शन यासाठी जो आहे मुलांचा 84 आणि 90. अशा पद्धतीचा हा कट ऑफ आहे. हा अशा प्रकारे कट ऑफ आपल्याला बघता येणार आहे. आणि याची जी पूर्ण लिस्ट आहे बाबा किती कोणकोणत्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे इंटरव्ह्यूसाठी त्यांची एक वेगळी लिस्ट पण आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. ह्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा फॉर्म कसा भरायचा याचा अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये येत असतो. याच्या अगोदर आपण जर जुन्या याच्यामध्ये आपल्याला पाहिलं असेल तर पाहायला मिळेल आणि भविष्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे अपडेट मिळत राहणार आहे. तो भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या अजून